मित्रांनो, हिंदू धर्मात वेळेला 4 युगात विभागले गेले आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग. प्रत्येक युगाचे वेगळे गुणधर्म आहेत आणि कलयुगाला सर्वात शापित आणि मलिन युग म्हणून ओळखले जाते, जे पाप आणि नैतिक अधोगतीने भरलेले आहे. परंतु विष्णू पुराणानुसार महर्षी वेदव्यास यांनी कलयुगाला इतर युगांपेक्षा श्रेष्ठ ठरवले आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग 24. युथिंग 24 जिथे विचारांना नवीन उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात. युथिंग 24 जिथे प्रत्येक गोष्ट विचार करायला लावणारी असते. चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात. गंगेत स्नान करत असताना वेदव्यासांचे वचन. कथेमध्ये महर्षी वेदव्यास गंगेत स्नान करत होते आणि ध्यान करत होते. त्याचवेळी काही ऋषी गंगेशिवाय तटावर येऊन बसले. वेदव्यास ध्यान सोडून उभे राहिले आणि त्यांनी सांगितले की युगात कलयुग श्रेष्ठ आहे, जातीत शुद्ध श्रेष्ठ आहेत. आणि वेदव्यासांचे हे शब्द ऐकून सर्व ऋषी आश्चर्यचकित झाले, कारण ते सर्वांना माहीत होते की कलयुग सर्वात शापित युग मानले जाते आणि ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ मानले जातात. ऋषींनी विचारलेले प्रश्न. ऋषी एकमेकांमध्ये चर्चा करू लागले. एक ऋषी म्हणाला की आत्तापर्यंत आम्ही ऐकले होते की कलयुग सर्वाधिक पापयुक्त युग आहे आणि ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. मग वेदव्यास हे असे का म्हणत आहेत? ऋषींच्या या गोंधळामुळे ते वेदव्यासकडे गेले आणि त्यांना हे सर्व स्पष्ट करण्याची विनंती केली की कलयुग श्रेष्ठ का आहे. वेदव्यास म्हणाले की प्रिय ऋषांनो, सतयुगमध्ये एका मनुष्याला 10 वर्षाच्या तपश्चर्या आणि ब्रह्मचर्य पालनाने देवांची कृपा मिळते. त्रेतायुगमध्ये 1 वर्षाची तपश्चर्या लागते. द्वापरयुगमध्ये 1 महिना आणि कलयुगमध्ये फक्त 1 दिवशी देवाची कृपा प्राप्त होऊ शकते. म्हणूनच मी कलयुगाला श्रेष्ठ ठरवले आहे, कारण येथे प्रपंचासाठी सुद्धा देवाच्या नामस्मरणाने तीव्र फळे मिळवता येतात. क्षुद्रांचा कलयुगात श्रेष्ठता. ऋषींनी प्रश्न विचारले की कलयुगात शूद्र कसे श्रेष्ठ ठरतात? आम्ही ऐकले आहे की ब्राह्मणाचे नियम पालन करून तेच ब्रह्ममय होतात. वेदव्यास म्हणाले की पूर्वीच्या युगांमध्ये ब्राह्मणांना ब्रह्मचर्य व्रताचे पालन, वेदशास्त्रांचा अभ्यास आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. परंतु कलयुगामध्ये अनेक ब्राह्मण या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांना ब्रह्मलोक किंवा परमपद सहज मिळत नाही. तथापि शूद्र वर्ग जो इतरांना सेवा देतो त्यांच्या मनात शुद्धता आहे आणि तो योग्य प्रकारे धर्माचे पालन करतो. तो परमपद प्राप्त करू शकतो. म्हणूनच कलयुगात शूद्र श्रेष्ठ ठरतात. स्त्रियांचे महत्त्व कलयुगात. महर्षी वेदव्यास पुढे सांगतात की कलयुगात स्त्रिया आध्यात्मिक दृष्टीने श्रेष्ठ असतात, कारण त्यावेळी धर्माचे पालन योग्य रीतीने होत नाही. परंतु काही स्त्रिया जो पतिव्रता धर्माचे पालन करतात आणि कुटुंबाची सेवा करतात त्यांना सर्वोच्च पुण्य प्राप्त होते. यामुळे मी स्त्रियांना साधू समजले आहे. कलयुगात स्त्रिया सुद्धा आपला धर्म आणि कुटुंबाची सेवा करून परमपद प्राप्त करू शकतात. या कथेचा निष्कर्ष की कलयुग श्रेष्ठ का आहे. वेदव्यास यांनी सांगितले की कलयुग जरी पापयुक्त आणि विकृत असला तरी हे सर्व युगांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण या युगात देवाची कृपा अत्यंत सहजतेने प्राप्त होऊ शकते. तिथे सर्व वयांच्या आणि जातींच्या लोकांसाठी आध्यात्मिक उन्नतीची संधी उपलब्ध आहे. कधीही देवाच्या कीर्तनाने किंवा भक्तीने कृत्य फळतात.
ऋषी वेदव्यासांचीही ही शिकवण समजून घेतल्यावर सर्व ऋषी मंत्रमुग्ध झाले. त्यांनी स्वीकारले की कलियुग हे सर्व युगांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण याच युगात आत्मज्ञान आणि भक्तीची सर्वात मोठी शक्ती आहे. या कथेचा उपदेश असा की कथेचा उपदेश हा आहे की जरी कलियुग विकृत आणि पापयुक्त असू शकतो, परंतु हा युग सर्वप्रथम देवाच्या कृपेसाठी आणि भक्तीसाठी उपयुक्त आहे. शुद्ध सेवा, भक्ती आणि कर्म योग्यतेने केल्यास या युगात सुद्धा आध्यात्मिक प्रगती साधता येते. मित्रांनो, ही होती भविष्यवाणी वेदव्यासजींची, ज्यांनी 4 युगांबद्दल सांगितले, ज्यांनी कलयुगाचे सर्वश्रेष्ठ माहिती दिली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की या 4 युगापैकी कोणता युग श्रेष्ठ आहे? मला प्लीज कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे YouThink24ला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा. धन्यवाद.